लागत असेल तर सार काय एकच सारे फक्त हरिमुखे म्हण याडपाटा, हरी हरी म्हण फक्त मुखानं, बाकी काही म्हण नको. एवढं सांगितलंय बंद्या हरिपाठाचं सार. हरिपाठ म्हणताना सुद्धा माणसाला दोष लागतो, शब्द नीट उमटत नाही. मी तर अशा म्हाताऱ्याचा हरिपाठ ऐकला, प्रमाण असं आहे हरिपाठातलं, नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोटी गेली त्याची. ते म्हातारे म्हणायचे पापे अनंत कोटी घरी त्याच्या. काय म्हणतील, अरे 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 लय वाईट. आणि हेच खासखंड येते आपल्याला. भजन लावण्या जोडण्या रात्रभर दम नाही यायला हो, रात्रभर म्हणतील. आणि ते जर कधी म्हणतो नुसतं म्हण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, किती घंटे म्हणत. जीवार येतं महाराज. खरं भजन हे आणि देवाला फक्त इतकंच आवडतं. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे आणि गमके निज निष्ठे नाम गावे. बाकी काही नाही. काही जरी म्हटलं तुम्ही हरिपाठ म्हणा, काकडा म्हणा, भजन म्हणा, चुकलात तर पाप होईल, दोष लागेल वाणीला. कारण संतांच्या मुखात जन्माला आलेले शब्द आहे, अबद्ध उच्चारणं पाप आहे, नीट म्हटले पाहिजे. मग काय सामान्यासाठी, आमच्यासाठी काय? अरे उघडा मंत्र ना, रामकृष्ण हरी म्हणा, एवढंच म्हणा, बाकी काही म्हणू नका. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. काही एकच काळ, सर्व काळ, अहोरात्र, दिन रजनी हाची धंदा, जास्त वेळ नाही गड्या बोलायला आता माझ्याकडे. कारण आमचं भांडवल काय असतं माहिती आहे का, श्रीगुरूंच्या सानिध्यामध्ये खूप असं काही साठवलेलं असतं. आणि जसे श्रोते पुढे असतील तशा पद्धतीनं तो माल बाहेर पडत असतो. आलं का? हे काही टिपण किंवा असं नाही, त्याच्यामुळं लय मोठं आहे. आता अभंगाकडे चालायचं आहे आपल्याला, पटकन ते दृष्टांतच अजून बाकी राहिला आहे. पण ती मुलगी अशा प्रकारे उतरली आणि उतरल्याच्या नंतर या दोन चोरट्यांनी ते तिचं बॅग घेतली बा. मग घेतली तर आपसात वाटून घ्यावं ना. तकवदे महाराज, काय तुमचं नाव? गणेश महाराज. हा माझ्या ध्यानात होतं पण गणेश महाराज. मग आपसात वाटून घ्यावं ना ती बॅग. हा तिथं लोक नावाचा विकार खवाळा दोघांमध्ये, आणि दोघांना एकमेकांची आम्ही काढली. ड्रायव्हरनं कंडक्टरनं पाहिलं, अरे बापरे ही तर मारामारी चालली. जशी गाडी सोडली ड्रायव्हर ना तशी पोलीस स्टेशन. आणि पोलीस, हा आता म्हाताऱ्याला समजलं, आता माझी आली. पोलीस स्टेशनला गाडी गेली आणि मग PSI साहेब बाहेर आले. काय भानगडे म्हटले या दोन चोरटे आपसात भांडणं करून राहिले, कशावरून करून राहिले काही माहित नाही. म्हटले काय काय झालं? म्हटले ह्यो म्हणतो ही बॅग माझी आहे, साहेब ही बॅग माझी. एक म्हणतो माझी आहे आणि तो म्हणतो माझी. साहेबांना बॅगी सगळं दोघायला खाली घेतलं. हा म्हटले बॅग कोणाची आहे खरं सांगा. ह्यो म्हणतो माझी आहे, तो बी म्हणतो साहेब माझी आहे. मग विचारायला सुरुवात केली, सांग या बॅगीत काय. यांना अंदाजे सांगितलं, माया पोरीचे कपडे, काही दागिने आणि काही पैसे साहेब. ह्यो म्हणतो साहेब हे माया पोरीचे कपडे आणि पोरीनं काय काय ठेवलं ते मला काही माहीत नाही, पण मी पोरीकडे बॅग घेऊन चाललो. कोण म्हणला? दोघांना पाणी रचले. पण तुम्हाला माहिती आहे का, एकदा खोटं बोललं तर 100 वेळा खोटं बोलावं लागतं, आणि 100 वेळा खोटं बोलूनही ते पचत नाही. शेवटी अपमान होतो माणसाचा. खोटं बोलायचंच नाही, सुरी जरी आली तरी खोटं बोलायचं. कलियुगातल्या लोकांसाठी बोलता बोलता बोलून देईल एक वाक्य ध्यानात ठेवा. कलियुगातल्या लोकांसाठी जास्त हाडाचे काढे रक्ताचं पाणी परमार्थासाठी करायचं काम नाही. तुम्ही फक्त सत्य बोला, बस हेच तुमची तपश्चर्या आहे. काय बोला? सत्य बोला फक्त. राग जरी आला, तुका म्हणे सत्य सांगे येवत रागी येते. ते एखाद्याला राग आला आपल्या सत्य बोलण्याचा तर येऊ आला, पण आपलं सत्य बोलणं माणसानं सोडलं नाही पाहिजे. खरं बोलायचं. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. सत्य बोलायचं. शेवटी या दोघांनी अशा प्रकारे बहाणे केले. PSI म्हणजे दाखव चाब्या. बॅटरी आहे ना, कुठं चाब्या आहे आता जवळ. हे म्हणतो साहेब घरीच राहिले. तो बी म्हणतो साहेब आमच्या भांडणामध्ये पडल्या, यष्टीतच पडल्या. कुठं पडल्या कोणा घेतल्या काही माहीत नाही. बा नाही त्याला. म्हटले ठीक आहे. PSI हुशार होते आणि ते हुशारच असतात ते लोक, आहे की नाही. ते म्हटले तोडू लॉक. मग म्हटले तोडा.
तोडला. लॉक तोडल्यानंतर झाकण उघडलं आणि त्याच्यात काही कागद निघली. PSI साहेबांनी ते वरचे कागद असे काढून फेकले बाजूला, तर खाली थोड्या अशा चिंध्या लागल्या. त्या चिंध्या काढून फेकल्या बाजूला, तर 6 महिन्याच्या पोराचा मृतदेह निघला. त्याच्यात गर्भपात केलेला होता त्या पोरीनं त्याच्यात, आणि त्याच्यात ते ठेवलं होतं बाळ. काय झालं असेल ते झालं. तुम्ही शिडीवर आहे का? काय झालं असेल बाबा? 12च्या भावात गेले का? आपलं तसंच झालंय. त्याला हसू नका. हा दृष्टांत सिद्धांत असा आहे